प्रवेशकं च श्रीजैन सिद्धान्तप्रवेशिकेयं विरचते सर्वयामितायम्। समुद्घाताचं स्वरूप आपण पाहिलं होतं काल. समुद्घात कशास म्हणतात? आत्मप्रदेश. मूळ शरीर आणि आत्मप्रदेश वेगळे आहेत ना. ह्याच्यावरून सिद्ध होतंय ना. मूळ प्रदेशाला सोडून पण आत्मप्रदेश बाहेर गेले म्हणजे शरीर वेगळे आणि आत्म्याचे प्रदेश वेगळे आहेत म्हणून बाहेर पडले. जर वेगळे नसते तर बाहेर कसे पडले असते. तर मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश शरीराच्या बाहेर. उत्तर शरीराबरोबर एक शब्द असेल तर ते पण तेजस शरीर आणि कारमन शरीराबरोबर. उत्तर शरीर म्हणजे तेजस शरीर आणि कारमन शरीराबरोबर बाहेर निघणे या असं समुद्घात म्हणतात. समुद्घाताचे किती प्रकार सांगितले शुचिता? 7 प्रकार. कोणते? वेदना, कषाय, मारणांतिक, वैक्रिक, केवळ, आहारक. ते डाव्या खांद्यातून उजव्या खांद्यातून निघते तो कोणता समुद्घात? तेजस्वी निघते ना. तेजस समुद्घात. वेदना समुद्घात कशात म्हणतात? वेदनेच्या निमित्ताने जो आत्मप्रदेश शरीराच्या बाहेर पडतो त्याला वेदना समुद्घात म्हणतात. बाहेर पडून पुन्हा येतात ते शरीरामध्ये. पण दुःख एक अंतर्मुहूर्त असते ते फक्त एखादा सेकंद वगैरे असा. कशा आहे समुद्घात? चारी गतीमध्ये आहे सगळे समुद्घात. वेदना समुद्घात फक्त तेजस समुद्घात, आहारक समुद्घात मुनींनाच होतं. आणि केवली समुद्घात कुणाला होत आहे? 13व्या गुणस्थानावरती केवलींना होतं. बाकी वेदना, कषाय, वैक्रिक आणि मारणांतिक हे 4 समुद्घात चारी गतीमध्ये आहेत. मनुष्य, ना देव, नारकी, तिर्यांची सगळ्यांना चारीला पण होतात. तर वैक्रिक समुद्घात कशाला म्हणलं श्रद्धा? किंवा देवाला. आणि मुनी आणि देव निलेत तर सगळ्यांनाच होते तसे. फक्त ते कसं आहे की नारकी आणि जे बाकीचे असतात ते वेगळी विक्रिया करत नाही म्हणून ते शरीर विक्रियारूप करतात. वैक्रिय कृतीधारी मुनी विक्रियेच्या निमित्तानं असं म्हणलं तरी चालते नसतं. विक्रियेच्या निमित्ताने आत्मप्रदेश मूळ शरीराला न सोडता बाहेर पडणे. तर त्यामध्ये विक्रिया 2 प्रकारची कोणती सांगितली? पृथक विक्रिया आणि अपृथक विक्रिया असे 2 सांगितले. पृथक विक्रिया कुणाला होते? देवांना आणि चक्रवर्ती, मनुष्यामध्ये चक्रवर्तीला. विद्याधर करते पृथक विक्री. चक्रवर्ती केवळ. अपृथक विक्रिया सब बाकी के तिर्यंच्या, नारकी, तिर्यंच्या, अन्य मनुष्य और नारकी इनको अपृथक विक्रिया होती. पृथक विक्रिया म्हणजे काय अर्थ केला? ती शरीराला सोडून दुसरं शरीर वगैरे निर्माण करणार आपल्यापासून भिन्न, तर ते पृथक विक्रिया. आणि आपल्या शरीरालाच विक्रिया रूप करणं त्याला काय म्हणायचं? अपृथक विक्रिया. तर या विक्रियेच्या निमित्तानं आत्मप्रदेश बाहेर निघतात. किती लांबपर्यंत देव जे आहे ते स्वर्गातून इथे येतात. विक्रियेच्या द्वारे आपलं शरीर दुसरं पाठवतात. ते तिथेच असतात समोशरणामध्ये. आणि कितीतरी तीर्थंकरांचे समोशरण एका वेळेला आहेत. ते सगळ्या समोशरणामध्ये तुमचं शरीर जातं वेगवेगळं.
आता 20 तीर्थंकर आहेत की नाही, 20 तीर्थंकरांचं समोशरण भरलेलं आहे अडीच द्वीपामध्ये. ते सगळ्या 20 तीर्थंकरांच्या समोशरणामध्ये सौंदर्येंद्र असणारच. त्याचं मूळ शरीर तिथं स्वर्गातच असते आणि ते हे विक्रेच्याद्वारे पाठवलेली शरीर असतात. मग तिथं सगळे त्याचे आत्मप्रदेश गेलेतच पूर्ण पसरले, पूर्ण अडीच द्वीपामध्ये त्याचे सगळे असे पसरले तिथं आत्मप्रदेश. तर त्याला काय म्हणायचं, विक्रिया वैक्रियेत समुद्धात. मारणांतिक ते अप्रत्यक्ष विक्रिया त्यांनी आपल्या शरीरालाच ते, म्हणून तर त्यांनी मुनिपदाचा त्याग केला ना. जर पृथक विक्रिया करता आले असते त्यांना तर आपलं मुनीचं शरीर ठेवून दुसरं त्यांनी विक्रिया पाठवली असती. परंतु त्यांनी आपलं शरीर ते विक्रियारूप केलं, म्हणजे म्हणून त्यांनी दीक्षेचा छेद करून ते आपल्या शरीराला विक्रियारूप बनवलं. पुढं मारणांतिक समुद्घात कशास म्हणतात? संजना सांगा, उत्तर देत नाही अजिबात. मरणाच्या पूर्वी जिथं जन्म घ्यायचा आहे त्या स्थानाला स्पर्श करण्यासाठी आत्मप्रदेश शरीराबाहेर निघतात. पुढचं सगळं लक्षात आहे, फक्त कशाच्या निमित्तानं एवढंच पाठीमागे लावायचं. मरणापूर्वी त्या दुसऱ्या स्थानाला स्पर्श करण्यासाठी आत्मप्रदेश बाहेर पडतात, त्यास काय म्हणतात? मारणांतिक समुद्घात म्हणतात. तेजस समुद्घात कशाच म्हणतात अर्चना ते? त्याबरोबर आत्मप्रदेश शरीराला सोडता बाहेर पडतात. तर हे पण तेजस वृत्तीधारी मुनींना प्राप्त होते. दीपायन कुमार काल सांगितलं गोष्ट. दीपायन कुमार आणि विष्णू कुमार यांचं ते वैक्रिक समुद्राचं. तर या वृत्ती आहेत सगळ्या, विक्रिया वृत्ती, तेजस वृत्ती वगैरे. त्या वृत्ती ज्यांना प्राप्त झालेल्या त्यांनाच हे निघतं शरीर. आहारक समुद्घात कधी होतो? आहारक वृत्तीद्वारे मुलींच्या मस्तकातून आहारक शरीराबरोबर आत्मप्रदेश आपल्या मूळ शरीराला न सोडता बाहेर पडतात, त्याला आहारक समुद्घात म्हणतात. आणि केवली समुद्घात ऋतुजा तुमचे कुठे गेले? अमृता आणि नम्रता त्याला केवल समुद्घात कशाला म्हटलं? कमी करण्यासाठी, स्थिती कमी करण्यासाठी ते ओळी सांगितले. काय होतं? दंड, कपाट, प्रतर आणि लोकपुरण रूप होतात आत्मप्रदेश. दंड म्हणजे किती सांगितलं कसं होतं? दंड म्हणजे लांबे होतात. किती लांब होतात? 14 राजू असे उभे 14 राजू. त्याला थोडं कमी म्हणजे ते वादवल्यात जात नाही. आणि कपाट रूप होतात त्यावेळेला 7 राजू पसरतात किंवा पूर्व पश्चिम कमी जास्त जसं आहे तसं 7, 1, 5, 1 असं राजू पसरतात. तर ते कपाट समुद्घात. आणि तिसरा कोणता सांगितला? प्रतर. प्रतर समुद्घातामध्ये काय होतं? वात वलयाला सोडून संपूर्ण लोकामध्ये आत्मप्रदेश पसरतात, तर ते प्रतर झाला. आणि संपूर्ण लोकामध्ये पसरतात त्याला लोकपूर्ण समुद्घात होतो. अशा प्रकारे केवलींचे आलोकाकाशात कसं जायचं? कोणत्याही प्रकाराने आलोकाकाशामध्ये आत्म्याचे प्रदेश जात नाही. पुद्गल शरीर जीव गमन करत नाहीत आलोकाकाशामध्ये. फक्त लोकाकाश प्रमाणच प्रदेश आहेत जीवाचे. म्हणजे त्यावेळेला एकेका प्रदेशावर जीवाचा एकच प्रदेश असतो. आता आकाशाच्या एका प्रदेशावर अनेक प्रदेश आहेत आपले, म्हणून थोड्या जागेत बसलो ना आपण. लोकप्रमाण प्रदेश असताना सुद्धा तसं ते साडीचं उदाहरण दिलं की पसरलं तर ते किती जागा घेते. आणि ते घडी घातले तर छोट्या काडपेटीमध्ये पण बसते. तसं इथं आत्म्याचे प्रदेश छोटं शरीर असेल तर त्याच्यामध्ये पण बसतात. आणि ते पसरले तर पुन्हा किती होऊ शकतात? लोकप्रमाण.
म्हणून ज्याला लोकपूर्ण होतं त्याला पूर्ण लोकाकाशभर आत्म्याचे प्रदेश पसरलेले आहेत. लोकाकाशाचा एक प्रदेश आहे, तिथं आत्म्याचा आपला एकच प्रदेश असणार. ज्यावेळेला आता विदेश क्षेत्रामध्ये कितीतरी केवली वगैरे होतात, त्यांचा तर होत असतो, त्याला त्यांचे सगळे प्रदेश आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रवेश करतात, पूर्ण लोकांमध्ये पसरतात ते प्रदेश पूर्ण. सांगितले की प्रतलमध्ये वाटवल्यात जात नाही, वाटवलय सोडून संपूर्ण लोकात असतात, आणि हे वाटवल्यात पण जातात, त्याला लोकपुरण म्हणायचं. त्या दोन मध्ये हा अंतर आहे. तर अशी हे 4 रूपानं आत्मप्रदेश बाहेर पडणं तो केवली समुद्गात आहे. केवली समुद्गात कशासाठी होतो आणि त्याचे प्रकार किती हे लक्षात ठेवायचं. आयु कर्माप्रमाणे बाकीच्या कर्मांची स्थिती करण्यासाठी, जे कमी करण्यासाठी. म्हणजे आत्मप्रदेश पसरतात. आता केवली भगवानचे आत्मप्रदेश 3 लोकांमध्ये पसरल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पण ते प्रदेश येत असतील, त्याचं काही इफेक्ट होत नाही का आपल्याला? का आपल्याला त्याला एक क्षण असा आनंदाचा अनुभूती होत असेल की काय नाही करत. अमूर्तिक असल्यामुळे त्याचं कळत नाही ना आपल्याला आलेत वगैरे असं. पण ज्याला कीर्तनकरांचा जन्म होतो त्याला एक क्षण सगळ्या 3 लोकांमध्ये सगळ्या जीवाना आनंद होतो ना, नारकी जीवाना सुद्धा. पुढे आता द्रव्य किती सांगितले? द्रव्य किती आहेत? 6. कोणते? थांबा एक मिनिट, संजना सांगू दे. सांग. पहिला धर्म म्हणायचा, आकाश आणि काल, ते 6 द्रव्य आहेत. आता ते 6 द्रव्यापैकीच त्यात 5 अस्तिकायचा शब्द ऐकला असेल आपण. त्या अस्तिकायचं वर्णन करतात. किती द्रव्य अस्तिकाय आहे ते सांगतात. अस्तिकाय कशाच म्हणतात? अच्छा, बहुप्रदेशी द्रव्याला अस्तिकाय म्हणतात. बहुप्रदेशी द्रव्याला अस्तिकाय म्हणतात. बहुप्रदेशी म्हणजे एकापेक्षा जास्त असले की त्याला काय म्हणतात? अस्तिकाय. 2 शब्द घेतात, अस्ति आणि काय. अस्ति म्हणजे आहे, सगळे द्रव्य आहेत की नाही, कालद्रव्य पण आहे, परंतु काय शब्दाचा अर्थ होतो शरीर. काय म्हणजे काय मनवचन काय म्हणतो की नाही आपण, शरीर. मग शरीर एका प्रदेशाच्या द्वारे बनतं का? एका परमाणूच्या द्वारे नाही, अनेक प्रदेश मिळून शरीर होते. तसं ज्यामध्ये शरीरासारखे, शरीराप्रमाणे ईव शब्द लावायचा त्याला, बहुप्रदेश आहेत, त्या द्रव्यांना काय म्हणतात? काय म्हणजे काय? आम्ही लहानपणाचं व्हॉट म्हणजे काय असं म्हणायचं. व्हॉट म्हणजे काय, तर काय म्हणजे काय? काय म्हणजे बहुप्रदेश. काय शब्दाचा अर्थ बहुप्रदेशी घ्यायचा. म्हणजे काय शब्दाचा अर्थ शरीर आहे, शरीरासारखे ज्याचे बहुप्रदेश असतात, अनेक प्रदेश असतात, त्याला काय म्हणतात. मग जो आहे पण आणि त्याचे बहुप्रदेश पण आहे त्याला अस्तिकाय म्हणायचं. मग त्या 6 द्रव्यापैकी 6 द्रव्य तर आहेत, परंतु बहुप्रदेशी द्रव्य किती आहेत? तर 5 द्रव्य. कोणते 5 द्रव्य आहेत ते? आपण प्रदेश काय बघितले होते? जीवाचे, एका जीवाचे प्रदेश किती? असंख्यात. पुद्गलाचे प्रदेश किती? 3 प्रकारांनी सांगितलं होतं, संख्यात, असंख्यात आणि ते पुद्गल द्रव्याचे म्हणजे स्कंदाचे घ्यायचे. आणि एक पुद्गल द्रव्य, एक परमाणूचे किती प्रदेश आहेत? एकच प्रदेश. म्हणून पुद्गल द्रव्याच्या अपेक्षेने तर एक प्रदेश आहे, अप्रदेश आहे, परंतु पर्यायाच्या अपेक्षेने म्हणजे स्कंद पर्यायाच्या अपेक्षेने तो बहुप्रदेशी आहे. जसं कालाने एक प्रदेश आहे तसं पुद्गल परमाणू सुद्धा एक प्रदेशीच आहे, परंतु त्याच्यामध्ये स्कंद रूप होण्याची शक्ती आहे, म्हणून त्याला बहुप्रदेशी म्हटलेलं आहे. आणि धर्मद्रव्याचे प्रदेश किती? 3 प्रदेश समान सांगितले होते, म्हणजे 4. लोकाकाश, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य आणि एक जीवद्रव्य, या सगळ्यांचे असंख्यात प्रदेश, समान असंख्यात प्रदेश आहेत. असंख्यातामध्ये पण अंतर नाहीये. असंख्यातामध्ये भेद, असंख्यातामध्ये भेद नाही, सगळ्यांचे समानच. म्हणून लोकाकाश प्रमाण धर्मद्रव्य आहे, लोकाकाश प्रमाणात अधर्मद्रव्य.
आणि जीव पण केवली समुद्राच्या वेळेला लोकाकाश प्रमाण होतो. म्हणून 4चे प्रदेश लक्षात ठेवायचे. कोणाचे 4चे? लोकाकाश, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य आणि एक जीवद्रव्य. या सगळ्यांचे प्रदेश समानच आहेत. किती आहेत? असंख्य आहेत. पुद्गलाचे किती सांगितले? संख्यात, असंख्यात आणि अनंत. किती परमाणूंचा तो स्कंद झालेला आहे तेवढे त्याचे प्रदेश. 2 असतील तर 2, 10 असतील तर 10, संख्यात असतील तर संख्यात, असंख्यात असतील तर असंख्यात प्रदेश. कालद्रव्य असते काय का नाही? कारण कालद्रव्याचे किती प्रदेश आहेत? द्रव्याच्या अपेक्षेने पण एकच प्रदेश आहे आणि पर्यायाच्या अपेक्षेने पण एकच प्रदेश आहे. त्याच्यामध्ये स्कंदरूप होण्याची शक्ती नाही, स्कंद होत नाही, म्हणून त्याचे बहुप्रदेश कोणत्या अपेक्षेने नाहीत. म्हणून कालद्रव्याला काय म्हणतात? अप्रदेशी, म्हणजेच अस्ति काय नाही तो. कालद्रव्य केवळ एक काल प्रदेश लिहिलं होतं त्या लाईनीमध्ये लिहायचं राहिलं काय केलं ते पुढं. हा तुम्हाला लिहून आणा म्हटलं होतं मी. चार्ट तयार करायला सांगितलं होतं ना, काय केलं का? अभ्यास अजिबात करत नाही तुम्ही, इकडं तिकडं वेळ घालवताय. तिथं संध्याकाळी उभारून इकडे तिकडे गप्पा मारताय की नाही? अभ्यास करायचा तेवढा वेळ. तुम्हाला आता शिक्षा करायला पाहिजे तर अभ्यास करणार. एक प्रदेशी आहे म्हणून त्याला अस्तित्वामध्ये घेतलेलं नाही. कालद्रव्य एक प्रदेशी म्हणून त्याला अस्तित्वामध्ये घेतलेलं नाही. अस्ति काय नाही. काय म्हणजे शरीर दिले. मग धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्यांचं शरीर कुठं आहे? शरीराप्रमाणे असं त्याचा अर्थ करायचा. काय म्हणजे शरीर. जसं शरीरामध्ये अनेक प्रदेश आहेत तसं ज्या द्रव्यानं अनेक प्रदेश असतात त्यांना अस्ति काय म्हणतात. ते समास सोडवताना इव शब्द करून सोडवतात. काया इव काय, म्हणजे शरीराप्रमाणे जे आहे. म्हणजे शरीराप्रमाणे म्हणजे काय तर शरीर जसं अनेक परमाणूनं बनलेलं आहे तसं ज्या द्रव्यांचे अनेक प्रदेश आहेत त्यांना काय ही संज्ञा दिली, नाव दिले. काय म्हणजे शरीर नव्हे, त्यांचे प्रदेश हे त्यांचे शरीर. प्रत्येक द्रव्यांचे आपापले प्रदेश हेच त्यांचं शरीर आहे वास्तविक. समय आहे का ते? काय झालं? काय सांगत होते? प्रदेश सांगत होते. तर काल तुम्हाला कुणाला सांगितलं धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य किती आहेत? एक एक आहेत. आणि त्यांचे प्रदेश किती आहेत? धर्मद्रव्याचे असंख्यात, अधर्मद्रव्याचे असंख्यात आणि आकाशद्रव्याचे अनंत अनंत प्रदेश आहेत. आणि कालद्रव्य संख्या किती आहे? कालद्रव्यांची असंख्यात आहे. कालानु किती आहेत? एकेका लोकाकाशाच्या प्रदेशावर एक एक कालानु म्हटल्यानंतर किती आहेत? एकूण कालानु असंख्यात आहे. परंतु त्यांचे प्रदेश किती आहे? एका कालानुचा एकच प्रदेश. उलट येत आहे बरोबर. धर्मद्रव्य एक आणि त्याचे प्रदेश असंख्यात. इथं कालांची संख्या किती आहे? असंख्यात आणि त्याचे प्रदेश किती आहे? एक. असं उलट घ्यायचं. संख्येच्या ठिकाणी असंख्यात भरून टाका तुमचा रकाना लगेच. प्रदेश एक म्हणजे एकेका कालानुचा एक एक प्रदेश. ते उलट लक्षात ठेवायचं. धर्मद्रव्य एक त्याचे प्रदेश असंख्यात एक असून आणि कालानु असंख्यात आणि त्याचा प्रदेश एक. ते पुढं आपलं झालाच प्रश्न पुढे दिला तर तुम्ही. पुद्गल परमाणु एक प्रदेशी असून अस्ति काय कसा? कालानु एक प्रदेशी आहे म्हणून तो अस्ति काय नाही म्हटलं. आता पुद्गल परमाणु एक प्रदेश आहे मग त्याला कसं तुम्ही अस्ति काय म्हटला असा प्रश्न केला. दोन्ही पण एक एकच प्रदेश आहेत ना, कालानु पण आणि पुद्गल परमाणु. दोन द्रव्य वेगळे आहेत की नाही? पुद्गल परमाणु त्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण आहे. कालानु जो आहे तो अमूर्तिक आहे, त्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण नाही. परंतु दोन्ही पण एकच प्रदेश आहे. मग कालानुला तुम्ही एक प्रदेश असल्यामुळे अस्ति काय म्हटला नाही.
मग पुद्गल परमाणूला कसं असते काय म्हटलं असा प्रश्न उत्पन्न होतो ना. दोन्हीमध्ये न्याय समान असायला पाहिजे. तर त्याचं उत्तर देतात. वाचन श्रद्धा वाचन म्हटलं. जरी पुद्गल परमाणू एक प्रदेशी आहे तरी त्यामध्ये स्कंदरूप होण्याची बहुप्रदेशी बनण्याची शक्ती आहे. म्हणून उपचाराने त्यास अस्तिकाय म्हटले आहे. पुद्गलपैकी परमाणूचा प्रदेश एकच आहे. स्कंदाचे संख्यात असंख्यात व अनंत प्रदेश आहेत. जेवढे ज्या स्कंधाचे परमाणू तेवढे त्याचे प्रदेश असतात. परमाणू एक प्रदेशी आहे परंतु त्यामध्ये स्निग्ध आणि वृक्षगुण असल्यामुळं स्कंदरूप होण्याची काय आहे शक्ती आहे. मग स्कंदरूप झाल्यानंतर त्याने प्रदेश झाले की नाही त्याचे. म्हणून ते एकमेक झाले ना. ते म्हणताना त्याला बहुप्रदेशी उपचारानं म्हटलेलं आहे. कुणाला पुद्गल परमाणू कालानुला पण उपचारण का म्हटलं नाही बहुप्रदेशी. एकच प्रदेश. कालानुला का म्हटलं नाही. त्याच्यामध्ये स्कंद होत नाही. कालानु मिळून अनेक प्रदेशी होत नाही. सगळे कालानु स्वतंत्रच राहतात. एकमेकाला स्पर्श सुद्धा करत नाही. म्हणून त्याला अस्तिकाय म्हटले नाही. आणि पुद्गल किती परमाणूंचा स्कंद झाला तेवढे त्याचे प्रदेश. 10 परमाणूंचा स्कंद असेल तर त्याचे प्रदेश किती 10. हे अनंत पुद्गल परमाणूंचा स्कंद झाला तर त्याचे प्रदेश किती अनंत. आपल्याला दिसते ते सगळं लक्षात ठेवायचं. अनंत परमाणूंचा स्कंद आहे. कुठला पण जो स्कंद दिसतो तो खडू असू दे छोटासा तुमचा एकदम छोटस राजीगर असू दे तो सुद्धा स्कंद कसा आहे अनंत परमाणूंचाच आहे. छोटी ते चिलट जरी असं त्याचं शरीर ते सुद्धा अनंत परमाणूनच बनलेलं आहे. म्हणून जे जे दिसते ते सगळं अनंत परमाणूंचा स्कंद आहे. संख्यात असंख्यात आपल्याला दिसतच नाही. आणि कित्येक अनंत परमाणूंचे स्कंद सुद्धा आपल्याला सूक्ष्म असल्यावर दिसत नाही. जसं कारमान वर्गणं तेजस वर्गणं भाषा वर्गणं हे दिसते का आपल्याला डोळ्यांनी नाही दिसत. तरी पण त्याच्यामध्ये अनंत अनंत परमाणू आहेत. म्हणून त्यांचे प्रदेश किती तर अनंत. म्हणून पुद्गलाचे प्रदेश किती संख्यात असंख्यात आणि अनंत. पुद्गलाची संख्या किती आहे पुद्गल परमाणूंची. संख्या आणि प्रदेश लक्षात आले ना. संख्या म्हणजे वेगवेगळे अशी द्रव्य किती आहेत त्याला म्हणायचं संख्या. आणि त्यांची क्षेत्र जागा किती आहे एकेकाची त्याला म्हणायचं प्रदेश. तर एकूण पुद्गल द्रव्य किती आहेत जगामध्ये अनंत. जीवद्रव्यापेक्षा सुद्धा अनंत पट असं म्हणायचं. जीवद्रव्य किती आहेत जीवद्रव्य किती आहेत त्याचे प्रदेश किती आहेत असंख्य. घोटाळा करू नका. संख्या आणि प्रदेश हे लक्षात ठेवा. जीवद्रव्य अनंत परंतु एकेका जीवाचे प्रदेश असंख्यात आहे. पुद्गल द्रव्य अनंत आणि पुद्गलाचे प्रदेश किती परमाणूचा एक प्रदेश आणि स्कंदाचे संख्यात असंख्यात आणि अनंत. किती परमाणू असतील तेवढे प्रदेश. धर्मद्रव्य किती आहेत त्याचे प्रदेश किती. अधर्मद्रव्य किती आहेत त्याचे प्रदेश. आकाशद्रव्य किती आहेत त्याचे प्रदेश किती अनंत अनंत. एकच आकाश परंतु त्याचे प्रदेश जास्त अनंत अनंत. काळद्रव्य किती आहेत त्याचे प्रदेश किती एक असं लक्षात ठेवा. प्रदेश कशास म्हणतात ते सांगितलं होतं तुम्हाला. प्रदेश कशास म्हणतात. प्रदेश ही संज्ञा कशाची आकाशाच्या जेवढ्या भागाला एक परमाणू व्यापतो. एक परमाणूला जेवढी जागा लागते कमीत कमी तर त्याला काय म्हणतात प्रदेश. परमाणू तेवढ्याच जागेत बसणार त्यापेक्षा जास्त जागा लागत नाही तर तो प्रदेश आहे. तर कोणत्या कोणत्या द्रव्याचे किती किती प्रदेश आहेत ते झालं आपलं आता. जीव धर्म व धर्मद्रव्यांचे असंख्य. आकाशद्रव्याचे लोकाकाशाचे आकाशाचे अनंत आहेत परंतु लोकाकाशाचे किती आहेत असंख्यात प्रदेश. कारण आकाश तर बाहेर सगळीकडे आहे लोकाकाश तो अनंत आहे परंतु मधला लोकाकाश जो आहे तो किती आहे असंख्यात प्रदेशीच आहे. पुद्गल द्रव्याचे किती प्रदेश आहेत आता सांगितलं. संख्या अनंत बरोबर. तर हे सगळ्यांचे प्रदेश सांगितले. आता पुढं
59 नंबरचा प्रश्न आहे. वाच तुम्ही वाचा सुचिता. द्रव्याचे हे सगळे झाले ना आता प्रश्न आपले. सत हे द्रव्याचे दुसरे सूत्रकार. पहिल्यांदा प्रश्न वाचा. द्रव्याचे दुसऱ्या प्रकाराने लक्षण कोणते? सत हे द्रव्याचे दुसरे सूत्रकारांनी केलेले लक्षण आहे. म्हणजे आता आपण पहिलं एक लक्षण काय घेतलं, द्रव्याचं गुण आणि गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. अजून एक आपण घेतलं होतं लक्षण, काय घेतलं होतं अमृता? जे आपापल्या गुणचर्यांना आधी प्राप्त होते. बरोबर, छान. तर त्याला काय म्हणतात? द्रव्य म्हणतात. नाही, हा द्रव्य म्हणतात. आता द्रव्याचं आणि लक्षण काय सांगितलं? सत. तत्वसूत्रामध्ये ते सद्द्रव्य लक्षणम. सत हे द्रव्याचं लक्षण आहे. आणि जे सत आहे ते कसं असतं? उत्पादवे द्रव्ययुक्त सत. जे उत्पादवे आणि द्रव्य आणि संगीत असते त्यास सत म्हणतात. सत कशाला म्हणायचं? उत्पाद, वे आणि द्रव्य, हे 3 शब्द आहेत ना. जे जे सत असतं म्हणजे जे जे आहे जगामध्ये ते सगळं उत्पाद वे द्रव्यानं सहितच आहे. म्हणजे तिथं अस्तित्व आहे. आता हे आहे, पिंची आहे समजा, तर हे सुद्धा कसे आहे? हे पुद्गल परमाणूनच बनलेले आहे ना. मग ह्याच्यामध्ये सत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये उत्पाद वे द्रव्य चालू आहे. आता 4 महिन्यापूर्वी जशी नवीन होती तशी आहे का आता? नाही. ते काय झाली? जुनी झाली. म्हणजे त्याची नवीन पर्याय नष्ट झाले आणि जुनी पर्याय म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला याच्यामध्ये उत्पाद वे द्रव्य चालू आहे. आता उत्पाद वे द्रव्य म्हणजे काय? पहिलं बघा. उत्पाद म्हणजे नवीन पर्याय उत्पन्न होणे. याला काय म्हणायचं? उत्पादक. नवीन पर्याय उत्पन्न होणे. प्रत्येक द्रव्यामध्ये प्रत्येक समयाला नवीन नवीन पर्याय उत्पन्न होत आहे. जीवद्रव्य आहे. आता पूर्वीच्या समयात आपले जे भाव होते व जे आपण जाणत होतो, जाणून क्रिया चालू होती, ती आता राहिली का? आता नवीन झालं ना. आता इथं आला तर प्रवेशिका शिकायला. प्रवेशिका शिकताना सुद्धा पहिला तास्तिकाला जाणत होतो, त्यांच्या प्रदेशाला जाणत होतो, मग आता पुन्हा पुढच्या सतला जाणं लागलेलं आहे. सारखं बदलायला लागले की नाही? जीवाचे ज्ञान परिणाम बदलत चाललेलं आहे. मग ते ज्यावेळेला नवीन आपण जाणायला सुरुवात केलं तर पूर्वीचं जाणलेलं नष्ट झालं ना, त्याचा वेळ झाला आणि आता नवीन ज्ञान आपलं उत्पन्न झालं. पुन्हा ते ज्ञान नष्ट होणार, पुन्हा नवीन ज्ञान उत्पन्न होणार. तर अशा प्रकारे प्रत्येक समयाला आपलं जीवाचं परिणामन काय झालेलं आहे? उत्पाद चालू आहे आणि पूर्वीच्या पर्यायाचा वेळ चालू आहे. ज्याला ह्याचा विचार आहे त्याला त्याचा विचार नाही, तो नष्ट झाला. तर अशा प्रकारे उत्पाद वेळ प्रत्येक क्षणाला जीवाचा चालू आहे. असंच शरीराचा पण. आता पहिल्या समयात तुम्ही सगळं आंघोळ करून फ्रेश होऊन आला होता, आता लगेच काय होतंय? त्याला हे व्हायला सुरुवात होते ना, घाम यायला सुरुवात होते, पुन्हा मलिन व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय व्हायला लागलेलं आहे? तिथं आंघोळ केली, मलिन पर्यायाचा नाश झाला, स्वच्छ पर्यायाचा उत्पाद झाला. पुन्हा थोड्या वेळानंतर घाम आला तर पुन्हा मलिन पर्यायाचा उत्पाद झाला, स्वच्छ पर्यायाचा नाश झाला. म्हणजे तिथं प्रत्येक क्षणाला आपलं शरीर सुद्धा, हे स्थूल सांगितलं तुम्हाला, परंतु प्रत्येक समयाला ह्याच्यामध्ये सुद्धा उत्पाद वेळ चालू आहे. जगामध्ये जितके पण पुद्गल द्रव्य आहेत, कोणते पण द्रव्य असू दे, त्याच्यामध्ये नवीन पर्याय उत्पन्न होण्याचं कार्य. भले कधी सारखेच पर्याय उत्पन्न होईल, परंतु पर्याय नवीन नवीन उत्पन्न होणं चालूच आहे. म्हणून त्यावेळेस नवीन पर्यायाचा उत्पाद झाला. जसं सोनं आहे तुमच्याकडं, तर काय केलं? तिथं अंगठी होती, ते तोडून कानातले कुंडल केले, तर कुंडल पर्याय काय झाली? तिथं उत्पन्न झाले ना, नवीन उत्पन्न झाले, पूर्वी नव्हती. कानातले रिंगा उत्पन्न झाल्या, मग त्याचा काय झाला? उत्पाद झाला.
आणि पूर्वी अंगठी होती त्याचा काय झाला, नाश झाला. म्हणजे तर नवीन पर्यायाचा उत्पन्न होणं त्याला म्हणायचं उत्पाद, आणि पूर्व पर्यायाचा नाश होणं त्याला म्हणायचं वेळ. जसे इथं हे नवीन कुंडल केले तर रिंगा, कुंडलाचा पण म्हणायचं रिंगा, आणि इथं अंगठी पर्यायाचा काय झाला, नाश झाला. अस्तिकायला जाणत होतो त्या ज्ञान पर्यायाचा नाश झाला, आणि आता सतला जाणतोय त्या पर्यायाचा काय झाला, उत्पाद झाला. असं प्रत्येक गुणांचं पण उत्पाद वेग चालू आहे. प्रत्येक गुणामध्ये श्रद्धा आपली बदलत आहे, चारित्र्य बदलत आहे, ज्ञान बदलत आहे, सगळा आनंद बदलत आहे. पहिल्यांदा तुम्ही काहीतरी मनामध्ये काहीतरी विचार चालू होता, दुःख रूप परिणाम होत होतं आनंद गुणाचं. आता इथं बसला काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं की तिथं आनंद गुणाचा उत्पाद झाला. असं प्रत्येक समयाला सगळ्या गुणांचा आणि सगळ्या द्रव्यांचा काय आहे, उत्पाद वेग चालू आहे. आणि हा उत्पाद वेग चालू असताना द्रव्य म्हणजे कायम राहणार पण एक अंश आहे. जरी आपण बदललो म्हणजे पर्याय बदलली आपली तरी सुद्धा आपण कायम आहे की नाही. जो तुम्ही अस्तिकाचा विचार करणारा जीवद्रव्य त्या पर्यायात जो होता तोच आता सतचा विचार करणाऱ्या पर्यायामध्ये सुद्धा ते द्रव्य आहे की नाही. काय बदललं द्रव्य तर कोणता तरी एक अंश ध्रुव आहे, त्याच्यामध्ये अन्वय रूप राहणं, स्थिर रूप राहणं. इथं काय व्याख्या दिली बघा, वाचा एकदा, वाचा भक्ती वाचा. उत्पाद कशाच नंतर द्रव्यामध्ये नवीन पर्याय उत्पन्न होणे यास उत्पाद म्हणतात. जसे सुवर्ण द्रव्यामध्ये कंकण या नवीन पर्यायाची उत्पत्ती झाली, हा उत्पाद होय. नवीन बांगड्या केल्या सोन्याच्या, लग्न करतात ना बिलवर, काय कंकण असेल तर ते केलं तर त्याचं उत्पाद झालं. वाचा द्रव्याच्या पूर्व पर्यायाचा नाश होणे यास वेळ म्हणतात. जसे कंकणाच्या उत्पादापूर्वीच्या कुंडलभूत पर्यायाचा नाश ही वेळ आहे. वेळ आहे, बरोबर. प्रत्येक ठिकाणी चालू आहे आपलं. कपडे आहेत, सकाळी स्वच्छ आपण मळके झाले होते, कपडे धुतले तुम्ही, काय झालं तिथं, मलिन पर्यायाचा नाश झाला आणि त्याच्या स्वच्छ पर्यायाचा उत्पाद झाला. पुन्हा थोडं मळलं, थोड्या मलिन पर्यायाचा उत्पाद झाला, पूर्ण स्वच्छ पर्यायाचा नाश झाला, आणखी मलिन होत गेलं ते. तर तिथं त्याचं जसं उत्तर जाईल तसं त्या पुढच्या मलिन पर्यायाचा उत्पाद होतोय आणि मागच्या मलिन पर्यायाचा नाश होत चाललेला आहे. असं प्रत्येकामध्ये लावायचं. भांडी आहे, खरकटी भांडी घासली तुम्ही तर तिथे ते खरकट व भांडी पर्यायाचा नाश झाला, मलिन पर्यायाचा स्वच्छ पर्यायाचा उत्पाद झाला. असं प्रत्येक द्रव्यामध्ये बदल चालू आहे. तर तिथं प्रत्येक समयाला पूर्वीची पर्याय त्याची नष्ट होते आणि उत्तर पर्याय उत्पन्न होते. सारखी असते तरी सुद्धा चालेल. तुम्ही आता समजा साडी आहे, नवीन आणून ठेवली कपाटामध्ये, वापरलीच नाही त्याच्यामध्ये उत्पाद द्रव्य चालू आहे की नाही. प्रत्येक समयाला चालू आहे. तर नसतं तर 1 वर्षानंतर ती जुनी झाली असती का. 1 वर्ष झाली आणून आता, तर ती साडी काय झाली, जशी नवी होती तशी राहिली नाही. 10 वर्ष ती साडी ठेवली तर काय होते, हातात घेतले की लगेच फाटून जाईल, अशी जीर्ण होते. मग ती एकदम जीर्ण झाली का. प्रत्येक सणामध्ये त्याच्यामध्ये काय चालू आहे, उत्पाद आहे आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्यामध्ये चालू आहे उत्पाद. आणि द्रव्य कशास म्हणतात, वाचा पुढं ऋतुजा. द्रव्यामध्ये उत्पाद व व्यय होत असताना द्रव्याचा अनादी स्वभाव कायम असणे यास तो जो मूळ स्वभाव असतो तो तसाच असतो. त्याच्यामध्ये उत्पाद व्यय झाला तरी, जसं आता कुंडल पर्यायाचा नाश झाला आणि कंकण पर्यायाचा उत्पाद झाला, परंतु त्या सोन्यातलं सोनपणा नष्ट झालेला नाही. तेच उदाहरण दिले पुढे त्याने कंसात वाचा. सोन्याचे कुंडल फुले म्हणून कंकण झाले, यामध्ये कंकण होणे हा उत्पाद होय. कुंडलाचा नाश हा वेळ होय आणि दोन्ही पर्यायामध्ये अन्वय रूपाने असलेला सुवर्णपणा हे होय. दुसरं, कुंडल पर्यायाचा वेळ कंकण पर्याय
कंकणत्वाचे द्रव्य हे तिन्ही धर्म एका समयामध्ये आहेत. आता हे तिन्हीचे वेगवेगळे समय आहेत का एकच समय आहे? पूर्वीची पर्याय नष्ट झाली, दुसरी पर्याय उत्पन्न झाली, आणि त्यामध्ये जो द्रव्य अंश आहे तोचपणा तो पण कायम आहे. आता हे तिन्ही अंश वेगवेगळ्या समयात होतात की एका समयात होतात? वाटताना आपल्याला वेगवेगळं वाटतंय, परंतु ते एकाच समयात तिन्ही झाले. पूर्वीच्या पर्यायाचा नाश होण्याचा क्षण, पुढची पर्याय उत्पन्न होण्याचा क्षण आणि त्यामधलं द्रव्य हे तिन्ही एका समयात आहे. आता मनुष्य पर्याय पहिल्यांदा नष्ट झाली समजा, मग जीव कोणत्या रूपाने राहणार? अजून देव पर्याय उत्पन्न झाली नाही तर मनुष्य पर्याय 10व्या, तुमची समजा 100 वर्षाचं आयुष्य आहे, तर 100 वर्षाचा जो शेवटचा समय आहे तोपर्यंत मनुष्य पर्याय आहे, आणि त्याच्या पुढचा जो समय आला तिथं मनुष्य पर्यायाचा वेळ झाला, आणि त्याच समयात देव पर्यायाचा उत्पाद झाला. ते जन्म आणि मरण एका समयात आहे तुमचं. ज्या क्षणी मेलो त्या क्षणी जन्मलो, मनुष्य पर्यायाचा नाश झाला त्या क्षणी काय झाला? देव पर्यायाचा उत्पाद झाला, आणि त्या सगळ्यामध्ये जीव कायम आहे ध्रुव रूपानं. मग त्या समयात ध्रुव पण आहे. असं प्रत्येक क्षण मलिन तुम्ही तुझे वस्त्र धुतले की त्याच वेळेला ज्या क्षणी मल नष्ट झाला त्याच क्षणी ते स्वच्छ झालं. काय पहिला मल नष्ट होणार मग स्वच्छ होणार. प्रकाश झाला त्याच वेळेला अंधकाराचा नाश झाला, त्या पहिला अंधकाराचा नाश झाला मग प्रकाश झाला. प्रकाशाचा उत्पाद म्हणजेच अंधकाराचा नाश. पुढची पर्याय उत्पन्न होणे म्हणजेच मागच्या पर्यायाचा काय आहे? नाश आहे. देव पर्याय उत्पन्न होणे म्हणजेच मनुष्य पर्यायाचा नाश आहे. कंकण केले मोडून, ते तर जर स्थूल उदाहरण आहे सोडा, कारण ते काही क्रमाक्रमाने त्याच्या पर्याय होतं त्यामधला मोजल्या जात नाही. एकदम अंगठीचं एकदम कंकण होत नाही, ते तोडून पहिल्यांदा हे गाळतात, मग त्याच्यामध्ये तो आकार देतात वगैरे, असं वेळ लागतो, पण ते स्थूल उदाहरण आहे ते. तर ज्या क्षणी पूर्व पर्यायाचा क्षण झाला त्याच क्षणी उत्तर पर्याय नवीन पर्यायाचा उत्पाद झाला, आणि त्या क्षणामध्ये द्रव्य पण कायम आहे. अशा प्रकारे उत्पाद व द्रव्याचे समय वेगळे वेगळे नाहीत. एकाच समयात उत्पाद आहे, त्याच क्षणात वेळ आहे, त्याच क्षणात द्रव्य आहे. मग त्याच पर्यायाचं उत्पादन त्याच पर्यायाचा नाश म्हटलं तर विरोध आहे तिथं. कारण 30 पर्याय उत्पन्न होते आणि 30 पर्याय नष्ट होते का? नाही. पूर्वीची पर्याय नष्ट होते आणि दुसरी नवीन पर्याय उत्पन्न होते, म्हणून दोन्हीचा एक समय असण्यामध्ये विरोध येत नाही. मनुष्य पर्यायाचा जन्म एक आणि त्याच मनुष्य पर्यायाचा नाश असं म्हटलं तर विरोध येईल, परंतु तिथं पूर्वीच्या पर्यायाचा नाश आहे आणि पुढच्या पर्यायाचा उत्पाद आहे, म्हणून ते दोन्ही एका क्षणामध्ये राहू शकतात. मिथ्यात्वाचा नाश झाला की तिथे सम्यक्त्वाचा उत्पाद, म्हणजे सम्यक्त्वाचा उत्पाद झाला म्हणजेच मिथ्यात्वाचा नाश झाला. सम्यक दर्शन प्राप्त झालं समजा, मग मिथ्या दर्शनाला नाश करावा लागते का आपल्याला? म्हणजेच मिथ्या पर्यायाचा नाश होणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक गुणामध्ये प्रत्येक द्रव्यामध्ये असं उत्पाद वे द्रव्य लावायचं. आता हे लक्षात पाठ करून यायचं उद्या, आणि उत्पाद वे द्रव्याचे तुमच्या मनानं उदाहरणं लिहायची. कशाचा वेळ झाला, कशाचा नाश झाला, आणि कशाचं त्यामध्ये द्रव्य. तुमच्या मनानं लिहा, कुठलं पण लौकिक कुठलं पण लिहिलं तर चालतं उदाहरण. काय लिहायचं? उत्पाद वे द्रव्य घटवायचं पर्यायामध्ये कुठल्या पण. असं आता मी वस्त्राचं उदाहरण दिलं, तसं कुठलं पण. किती वाजले? 8 वाजून 6 मिनिटं. 7:54 झाले. हे आता नवीन प्रकरण सुरू होतं म्हणून म्हटलं उद्याच द्या हे प्रकरण, एवढंच पक्क करा. अस्ति काय कशाला म्हटलं? बहुतेकदेशी द्रव्याला अस्ति काय म्हटलं? किती द्रव्य अस्ति काय आहे? जीव, उद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश. कालद्रव्य अस्ति काय आहे का? नाही. का नाही? एकच प्रदेश आहे, एक प्रदेशी आहे म्हणून तो अस्ति काय नाही. उद्गल परमाणू अस्ति काय आहे का? आहे. मग त्याचे पण प्रदेश किती आहेत?
हा, पुद्गल परमाणूचा एक प्रदेश आहे, परंतु तरी पण त्याला अस्तिकाय का म्हटलं? स्कंदरूप आहे म्हणून. हा. काय शंका असेल तर विचारा. आता आपण एकेंद्रियामध्ये जन्मलो, हा झाड म्हणून. हा झाड हा उत्पाद झाला हा. आणि व्यय म्हणजे आता मनुष्यपर्याचा वेळ झाला. हा एकदम बघा की आपलं असं इमेज करा फक्त कसं वाटतंय की आता आपण मनुष्य आहे आणि मरून ते झाडामध्ये जाऊन जन्मलो. चांगलंय का? हा, आनंद आहे का? मग कोण जन्मत असते मग सांग, कोण जन्मते असं? म्हणजे एवढं सगळं आता आपली सुखसुविधा सगळं हे आहे आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण राहतोय आणि आता देवच समजा स्वर्गातलं देव मरून एक केंद्र होतं, जे झाड होतं, त्या वनस्पतीमध्ये आपल्या पृथ्वीमध्ये जातो, दगड होतो, दगड चांगला आहे का दगड झाला? मग कोण होतं याचं? जो धर्म करत नाही, जो 5 इंद्रियांच्या विषयामध्ये आपला काळ घालवतो, तो असं मरून एकेंद्रियामध्ये जन्मतो, द्विंद्रियामध्ये जन्मतो. म्हणून आपली पुढची पहिला पर्याय सुधारण्यासाठी आपण ह्या जन्मात कमाई करायला पाहिजे. नाही कमाई केली तर काय होणार? असं कुठल्या पण पर्यायात उत्पादन चालू आहे ना. या मनुष्य पर्यायाचा नाश होणार, एकेंद्रिय पर्यायाचा उत्पाद होणार. किंवा द्विंद्रिय दट्ट आली, त्यात तांदळात किडा झाली की लगेच आपण काय करतो? तुपात घेऊन पापडून काढून टाकतो की नाही त्याला. आपल्याला पण असं कितीतरी वेळेला आपण त्या आळी झालो त्या तांदळामध्ये, उशी झालो, डोक्यामध्ये उवा झालो, काढतात की नाही उवा झाले की लगेच. मग आपल्यासह कुणाच्या तर डोक्यात जर उवा झालं त्यावेळेला आपल्याला पण काढलंच की नाही, मारलं, चटचट केलं, किती दुःख भोगलं आपण तिथंच गेलो असं आठवा. म्हणजे मग तर मग आपल्याला काहीतरी भीती वाटेल पापाची, नाहीतर मग आपण पापामध्ये निश्चय आपल्याला काही वाटतच नाही की मी पाप करतोय असं, की आपल्याला पुढचा जन्म असा कोणताही मिळायला नको. ते डुक्कर जातात त्याला मला लक्षात येते की असं डुक्कर झालं आपण तर कसं होईल. असं जायचं की ह्या पर्यामध्ये कसं घाण खातात लगेच ते, आणि आपल्याला तर ते घाण बघायला सुद्धा नको वाटते, शी करतो लगेच आणि ते तिथं मिटक्या मारत खातो. कशा कशा पर्याय आहेत लक्षात घ्या. जर आपण धर्म केला नाही, मागच्या जन्मी काहीतरी शिदोरी बांधून आणली म्हणून हा मनुष्य पर्याय मिळाला, जैन कुळ मिळालं, हे सगळं ऐकायला मिळतंय, सत्पुरुषांचं सानिध्य मिळतंय. आणि जर आपण आता नाही कमवलं तर कुठंतरी अशा पर्यायामध्ये जाऊन पडणार. म्हणून आलेल्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा, पुढची कमाई करायची. शेतकरी काय करतो? पुढच्याचा विचार करतो ना, काय बी आलेलं सगळं खाऊन टाकतो. पुढची पेरायचं चिंता असते की नाही, त्याला खायला विकत आणायला लागलं तर चालेल, परंतु पेरायला मात्र ते बीज राखून ठेवतो की पुढं आपण काय पेरणार जर आता खाऊन टाकलं तर. तसे मागचं पुण्य आता खाऊन टाकावं लागलंय आपण, आणि नुसतं खाऊन टाकलं, पेरलंच नाही तर पुढं काय मिळणार आपल्याला? आता तुम्हाला सगळी अनुकूलता मिळालेली आहे. हे कशामुळे मिळाली अनुकूलता? पुण्याच्या. काल त्याच्यात एक श्लोक वाचत होतं चांगलं, की धर्माचं फळ काय आहे तू मला विचारू नकोस, असं त्या श्लोकामध्ये म्हटलंय. तू ते जे पालखी घेऊन जाणाऱ्या त्या वाहकाला पण बघ आणि त्या पालखीमधल्या बसलेल्याला बघ, दोघांमध्ये काय अंतर आहे. तो एवढा ओझं घेऊन चालेला आहे तो पालखी, तो कशाचं फळ भोगतोय? पापाचं फळ भोगतोय तो. त्याला अशा प्रकारे ओझं वाहण्याची ते काम लागलेलं आहे. आणि तो आता पालखीमध्ये जाऊन ऐशराम बसून चाललेला आहे. त्याचं सगळीकडे उदो उदो होतोय, त्याचं सगळे लोक कौतुक करतायत. मग ते हे कशाचं फळ आहे? तर हे धर्माचं फळ आहे. त्याने काहीतरी पूर्वी पुण्य केलं म्हणून त्याला अशा प्रकारचं ते सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. ह्याच्यावरच तुम्ही बघा लौकिकामध्ये सुद्धा त्याला असं का आणि मला असं का, ह्याचा विचार करा. तर त्याने जसं पुण्य कमवलेलं म्हणून त्याला ते मिळालं. एकाला सौंदर्य मिळालं, मला नाही मिळालं, का नाही मिळालं? विचार करा ना त्याचा. तो श्रीमंत आहे, मी गरीब आहे, का आहे असं? त्याला सगळे लोक विचारतात, मला कोण विचारत नाही, असं का आहे? तर तिथं झुरू नका त्यांच्यावर. उलट असा विचार करा की त्या जीवाने काहीतरी पुण्य कमवलेलं म्हणून त्याला असं मिळालं, मी काही पुण्य कमावलं नाही म्हणून मला अशा प्रकारचे पर्याय आणि अशा प्रकारचा सगळा संयोग मिळालेला आहे.
तर मला आता चांगले परिणाम करायचे आहेत आणि पुढची चांगली शिदोरी बांधून घ्यायची आहे. अशा प्रकारचं सतत निरंतर विचार करायचा. कारण प्रत्येकाला आपापल्या परिणामाचंच फळ मिळते, दुसरं कोणी त्याला फळ देत नाही. कुठल्या जगात ब्रह्मा पण नाही किंवा तीर्थंकर पण नाहीत किंवा कोणी नाहीत की ते येऊन त्याला असा त्रास देत आहेत आणि एकाला चांगलं करत आहेत. सगळ्यांना ईश्वराने जसं केलं तसं आपल्याला राहायला पाहिजे असं नाही. जगामध्ये प्रत्येकाला न्याय आहे, प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याचंच आपल्या क्रियेचंच फळ मिळते, दुसऱ्याच्या क्रियेचं फळ मिळत. स्वयंकृतम कर्म यदा पुरात्मना, जे पूर्वी आहे आत्म्यानं जे काही कर्म केलेलं आहे त्याचंच फळ आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळालं आहे. आता जे काय करतो त्याचं फळ ह्या जन्मात सुद्धा मिळतं आणि पुढच्या जन्मात सुद्धा प्राप्त होतं. म्हणून लक्षात घ्यायचे, उत्पाद वे द्रव्य, उत्पाद वे द्रव्य. कुठला आपला एकदम उत्पाद होईल नाण्याचा वेळ सांगता येत नाही. राजा सुद्धा विष्ठेमध्ये किडा होतो, एकेंद्रिय सुद्धा एकेंद्रिय होतो. कशामुळं? संश्लेष परिणाम केल्यामुळे. तिथं हाय केली, पाप केलं, विषयामध्ये आसक्त झाला की अशा प्रकारचं सगळं पुण्य. म्हणून धर्म करत चळ करायचं. संसार आता तुम्हाला सगळ्यांना म्हणत नाही एकदम तुम्ही दीक्षा घेतलं तर चांगलंच आहे, परंतु नाही घेतलं तर निदान कमीत कमी गृहस्थ अवस्थेत राहून धर्म तरी करा. म्हणून धर्माला सोडू नका. चांगलं किती केवढं काय भोगायचं तेवढं भोगा, परंतु धर्मसहित भोगा, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तर हे ते उत्पाद वे द्रव्य याच्यावरून सांगितलं तुम्ही. आणखी तुम्हाला काय विचारायचं होतं? म्हणजे उत्पाद झाला, हां ते इंद्रियामध्ये जन्मलं झाड, हां, वेळ झाला कारण ते झाड वाळलं असं काय केलं. त्याचा वेग घ्यायचं नाही. ते जो अगोदर ते होता मनुष्य होता, वरून केंद्रित झाला तर मनुष्य पर्यायचा वेग आणि त्या झाडाचा उत्पाद झाला. आणि ज्यावेळेला ते झाडाचं पण वाढ होत गेली तिथं पण प्रत्येक वेळेला उत्पाद वेगवेगळं होत गेला. त्याच्यानंतर मग ज्याला त्याचं आयुष्य पूर्ण झालं त्याला त्या झाड पर्यायचा पण नाश होणार, तर मरून पण दुसऱ्या कुठला तर पर्याय जाणार. त्याच झाडाच्या बीमध्ये उत्पन्न होऊ शकतोय पुन्हा. भव्यपणा काय? जीवत्व. मनुष्यामध्ये जो जीव होता तोच मरून एकेंद्रिय पर्यायामध्ये गेला, तिथं तोच जीव आहे. आणि पुद्गलामध्ये लाकूड झाला ना त्याचा. लाकूडचं कशाचं लाकूड झालं ते तर परमाणु, पुद्गल परमाणूंची पर्याय ती जीवाची पर्याय नाही. ते जे लाकूड आहे ते पुद्गल परमाणूचा स्कंद आहे. मग त्यामधनं जीव निघून गेला तर ते लाकूड वाळून गेलं, तर त्याला तुम्ही त्या पुद्गल परमाणूचं काय करता? म्हणजे ते लाकूड ओलं होतं त्याचा उत्पाद होता, वाळलं झालं त्याचा उत्पाद झाला, ओल्याचा वेळ झाला आणि त्या लाकडाचं पुन्हा तुम्ही जाळणार तर त्याची राख झाली. मग त्या लाकूड पर्यायाचा काय झाला? नाश झाला. आणि राख पर्यायाचा काय झाला? उत्पाद झाला. असे सगळ्यामध्ये उत्पाद वेगळं आहे. आता पुद्गलाचं पुद्गला रूपानं, जीवाचं जीव रूपानं, त्यामधल्या जीवाचा उत्पाद वेळ घेतला पहिला. मनुष्य पर्यायाचा नाश झाला आणि झाड पर्यायाचा उत्पाद झाला, हे मनुष्याचं झालं. आणि झाड वाळलं तर ते आपण पुद्गलाचा झाला तो उत्पाद वेळ. जीवचं काय झालं? जीव तो ज्या पर्यायामध्ये गेला त्याचा तो उत्पाद झाला. हा, दुसऱ्या पर्यायामध्ये गेला तर त्याचा उत्पाद झाला ना जीवाचा. आता हे सुद्धा शरीर आपलं आहे, त्यातला जीव निघून गेला तर जीवाची ती मनुष्य पर्याय नष्ट झाली. आणि शरीर जे आहे, शरीर मग काय करतो आपण? जाळतो अग्नीमध्ये. म्हणजे शरीराचा तो उत्पाद वेग झाला आणि त्याची राख झाली, राखेचा उत्पाद झाला आणि शरीराचा वेग झाला. म्हणजे मी जीव आणि पुद्गलाचं मिक्सर केलं. मिक्सर केलं. ते वेगवेगळ्या उत्पाद वेळ, प्रत्येक द्रव्याचा आपापल्या रूपानंच उत्पाद वेळ द्रव्य होतो. एक द्रव्याचा दुसऱ्या द्रव्य रूपानं उत्पाद वेळ द्रव्य होत नाही. ते मला सगळ्या द्रव्यामध्ये उत्पाद वेळ होतच, प्रत्येक सणाला चालूच. हे करा आणि तेवढे लिहून आणा उदाहरण. कुणाचे स्वतः लिहा, एकमेकाचं बघू नका. ते तुमचं चिंतन किती असतं हे लक्षात येतं त्याच्यावर. दिवसभरात असं आठवायचं उत्पाद वेळ द्रव्य चाललाय की नाही. आता हे काय झाले, भाजी होती ती चिरली आपण, त्या भाजीचा वेळ झाला, त्या तुकड्यांचा उत्पाद झाला, ते पुन्हा फोडणी घातली तर त्या कच्च्या भाजीचा नाश झाला, पक्क्या भाजीचा उत्पाद झाला. म्हणजे हे सगळ्यामध्ये उत्पाद वेळ आहे. त्याच्यामधले ते पुद्गल परमाणू नष्ट होत नाही. ते पुद्गल परमाणू द्रव्य रूपानं आहे. जीवाचं जीव रूपानं, पुद्गलाचं पुद्गल रूपानं. डोळे बंद करा.
जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. पहा स्वतःला अंतरंगामध्ये. जेथे ज्ञानरूपाने उत्पाद वे द्रव्य चालू आहे, अशी एक वस्तू आहे अंतरंगामध्ये. वस्तूच्या आधाराने उत्पाद वे होतो. द्रव्याचाच उत्पाद वे द्रव्य होतो. मग ते नवीन नवीन ज्ञान उत्पन्न होत आहे, पूर्व ज्ञान नष्ट होत आहे आणि ते सगळं आठवणारा एक जीव आहे. तर ह्या उत्पाद वे द्रव्याला धारण करणारा जीव नावाचे द्रव्य आहे येथे. आणि हे जीवच मी आहे. मी जीवच आहे. एकदा पक्का दृढ निर्णय करा. मी हे शरीर नाहीच. मी पुद्गल नाहीच. माझ्यामध्ये ज्ञान दर्शन भरलेले आहे. माझ्यामध्ये आनंद आहे, चारित्र्य आहे. मी पुद्गल कसा असेल? विचार करा जरा. जीव स्वतंत्र द्रव्य आहे. आता शरीरामध्ये राहत असला तरी शरीर रूप नाही, स्वतंत्र आहे. त्या जीवाचा शोध घ्या. आहे की नाही पहा अंतरंगामध्ये. कोणाला कळत आहे? कोण अनुभव करत आहे? कोण जाणत आहे? जो जाणणारा अनुभव करणारा आहे तोच मी आहे. शरीर जाणत नाही, शरीराला काही कळत नाही, मग शरीर मी नाही. यामध्ये जो समजणारा आहे तो मी आहे. असा भेद विज्ञान करा. बुद्धीमध्ये दोन भिन्न द्रव्य आहेत, त्यांना भिन्न जाणा. काम द्या स्वतःला. आपल्या विचाराला काम द्या. हे विचार तू विचार कर. स्वतःचा विचार कर. स्वतःचा अनुभव कर. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप ज्ञानानंद स्वरूप अखंड स्वरूप निर्मम स्वरूप नमो